गोष्ट छोटी डोंगरा एवढी हा एक परिपाठ जरी असला पुस्तकातला, परंतु त्या छोट्याशा वाक्यापासून शिकण्यासारखं खूप काही आहे. एक दैनंदिन जीवनातली वाटचाल म्हणा किंवा समाजात चालणारे लोक म्हणा, या गोष्टीचं आज थोडंसं साम्य वाटलं. ते म्हणजे कसं तर बघा, ही दैनंदिन चालणारी वाट आहे ही, परंतु काल वादळी वारं झालं, पाऊस तर काय आला नाही, पण त्या वाऱ्यामुळं एक छोटीशी काठी, ही काठी त्या रस्त्यामध्ये येऊन पडली. अंतर फक्त 1 फुटाचं आहे, जास्त काही नाही. परंतु ह्या जाणाऱ्या येणाऱ्या लोकांनी आपला ह्या काठीमुळे रस्ता म्हणजे मार्गच बदलला आणि 1 फूट बाजूला जाणं योग्य ठरवलं. या काठीतून बाजूला गेलेलं बरं. असंच काहीतरी आपल्या समाजात घडत असतं. ही कंटिन्यूची वाट आहे, म्हणजे ही परंपरा आहे. पण ही चालत असताना कोणीतरी या काठीसारखं एखादं नालायक व्यक्ती आडवं येतं चांगल्या कामाला, तर लोक त्या काठीला बाजूला फेकण्याऐवजी, म्हणजे त्या माणसाला सडेतोड उत्तर देण्याऐवजी आपला मार्ग बदलून वेगळा मार्ग तयार करतं. परंतु काय असतं ना, जर खरं बघितलं, जर जी तुमचा मेन मार्ग आहे, जी तुमची रूढी परंपरा आहे, गोष्ट दोन्ही साम्य आहे. हा रस्ता जरी असला तरी रस्ता, काठी आणि समाजाचं वागणूक याचं साम्य वाटलं म्हणून हा व्हिडिओ बनवतोय. तर नीट ऐका. आपला मुख्य मार्ग हा आहे, यामध्ये काठी आडवी आली तर ही काठी उचलून आपण बुडापासून उचलून बाजूला फेकलीच पाहिजे. तेव्हा कुठंतरी जो पूर्वीचा रस्ता होता तो चालू होईल. बस असंच काहीतरी. जोही कोणी चांगल्या वाटेला या काठीसारखा आडवा येईल, जोवर तुम्ही कोणीतरी विडा उचलून त्याला बाजूला फेकत नाही, तोवरती ही पुन्हा पूर्वीची वाट चालू होणार नाही. तुम्हाला रस्ता बदलूनच बाजूलाच जावं लागेल. परंतु काय आहे ना, आज प्रत्येकजण काय म्हणतं, कोण नादी लागेल त्या काठीच्या, आपलं बाजूला गेलेलं बरं. परंतु यामुळे होतं काय, तर होतं नुकसान. या काठीला तर काही नुकसान होणार नाही, त्या नालायक माणसाला तर काही नुकसान होणार नाही, पण जे तुमचा मेन मार्ग आहे, जे तुमच्या रूढी परंपरा आहे, जे समाजाचं रोजचं वागणं आहे ना, त्याला मात्र नक्की फरक पडतो. म्हणून जोही कोणी या काठीसारखा आडवा येईल त्याला एकदा बाजूला फेका आणि आपल्या पूर्वीच्या मार्गानेच चला. जय जवान, जय किसान.